बबनराव तायवाडे जोडले गेलेले आहेत। बबनरावजी, आपण पाहतोय फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। आता ओबीसींप्रमाणेच ओबीसींच्या सगळ्या सोयी सुविधा आणि त्याचबरोबर इतर 8 नवीन योजना आता सरसकट सर्व मराठ्यांसाठी लागू केलेल्या आहेत। तुमचं याबद्दलचं आकलन काय आहे? नाही, हे बघा की ज्या आम्हाला सोयी आणि सवलती आहे त्या जर मराठा समाजाला सरकार देत असेल तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही। कुठल्या समाजाला काय द्यायचं काय नाही हा सरकारचा प्रश्न आहे। त्यांना दिल्या जात असेल तर आमची कुठली हरकत नाहीये, पण आमच्या ताटातनं काढून कारण आमच्या सोयी आणि सवलती जशाच्या तशा कायम ठेवून त्यांना देत असेल तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही। आणि आता तुम्ही जे म्हटलं की 8 नवीन, त्या 8 नवीन कुठल्या ते मी अजून बघितलेलं नाही। ते वाचल्यावरती किंवा बघितल्यावरती मी त्याच्यावरती आपलं प्रतिक्रिया देईल। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता तायवाड्यांनी म्हटलेलं आहे की ओबीसींच्या योजना जर मराठ्यांना लागू केल्या तर आमचा आक्षेप नाही, मात्र ओबीसींच्या काढून मराठ्यांना दिल्या तर मात्र आक्षेप आहे। आपण पाहतोय आता फडणवीस सरकारने एक मोठीच खरं तर घोषणा केलेली आहे। या नेमक्या कोणत्या सवलती आहेत आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। आता इथं ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सगळ्याच अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजामधले विद्यार्थी सुद्धा पात्र असतील। सरसकट सर्व मराठा विद्यार्थी पात्र असतील। ओबीसी विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे सीएपी पूर्ण झाली की त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर आता प्रवेश घेतलेला होता। तर तिथं इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मराठा समाजामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात असं म्हटलेलं आहे। ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा इतर मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसींना लागू आहेत त्या सगळ्या भविष्यात लागू करण्यात येतील आणि त्या सगळ्या शैक्षणिक सवलती म्हणजे आज ज्या लागू आहेत आणि उद्या सुद्धा ओबीसींना ज्या लागू होतील त्या सरसकट मराठ्यांना सुद्धा लागू होतील। म्हणजे केवळ आजच नाही तर भविष्यातलीही तरतूद आहे असं पाहायला मिळतंय। हा आदेशच आता मराठा समाजास आपोआप लागू होईल असं कळतंय।